अजित पवार यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य समोर आलेलं आहे। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय। सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो असं वक्तव्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी केलेलं आहे। सुप्रिया समोर सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य सध्या समोर आलेलं आहे। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती मुलाखत झालेली आहे। या मुलाखतीमध्ये अजित पवार यांचं हे महत्त्वपूर्ण वक्तव्य समोर येत आहे। आमचे संपादक प्रसाद काथे यांनी ही मुलाखत घेतलेली आहे। विशेष मुलाखत ही झालेली आहे अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आणि या मुलाखतीमध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य हे समोर येत आहे। सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो असं महत्त्वपूर्ण वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे। सुप्रिया समोर सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती असंही यावेळी या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये आमचे संपादक प्रसाद काथे यांनी ही मुलाखत घेतलेली होती आणि या मुलाखतीमध्ये अजित पवार यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य हे समोर येत आहे। या ठिकाणी त्यांनी सुप्रिया समोर सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो असं महत्त्वपूर्ण आणि वक्तव्य केलेलं आहे। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। बारामतीमधून नवनाथ बोरकर, पुण्यामधून अजिंक्य धायगुडे आणि मुंबईमधून मनोज दयाकर आपल्या सोबत जोडलेले आहे। पहिले मी बारामतीमध्ये जाईल। बारामतीमध्ये आपले प्रतिनिधी आहेत नवनाथ बोरकर। नवनाथ, अजित पवार यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य आपण पाहतोय। जय महाराष्ट्रामध्ये विशेष मुलाखत ही झालेली होती आणि या विशेष मुलाखतीमध्ये अजित पवारांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य हे समोर आलेलं आहे। सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो असं अजित पवारांचं हे महत्त्वपूर्ण वक्तव्य समोर येत आहे। काय एकंदरीतच वाटतं, का असं अजित पवार म्हणाले असतील? नक्कीच अजित पवार यांनी शरद पवार यांच्या बरोबर फारकत घेत पक्ष आणि चिन्ह चोरलेलं आहे आणि अशाच पद्धतीने बारामतीकरांनी जे आहे ते सुरुवातीलाच ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक लागली त्यावेळेस अजित पवार यांनी बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना त्यांच्या पक्षातून लोकसभेची बारामतीतून उमेदवारी दिली। त्याच वेळेस बारामतीकरांनी स्पष्ट मनाची फुनगाठ बांधली की लोकसभेला सुप्रियाताईंना निवडून द्यायचं आणि विधानसभेला अजित पवार यांना निवडून द्यायचं, अशा पद्धतीने बारामतीकरांनी पहिल्यापासूनच ठरवलेलं होतं। आणि तशाच पद्धतीने लोकसभेला बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना मोठ्या मताधिक्याने विजय केलेला आहे। बारामतीमधून जवळपास 48,000चं लीड जे आहे ते बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना दिलेलं होतं। खरं तर शरद पवार ही निवडणूक जी आहे ती सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार झालेलीच नाही। ही निवडणूक जी झाली ती शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना या लोकसभेमध्ये पाहायला मिळाला। आणि शरद पवार यांचं वय पाहता त्यांची मान जी आहे ते झुकवायची नाही, त्यांना अपमानित करायचं नाही, अशा पद्धतीने बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना मोठं मताधिक्य देऊन त्यांना विजय केलेला आहे। शरद पवार यांचा अपमान त्यांनी या ठिकाणी कुठेही होऊन न देता सुप्रिया सुळे यांना विजय केला आहे। प्रतिनिधी पुण्यातले अजिंक्य धायगुडे आहेत, मी अजिंक्यकडे जाते। अजिंक्य, या वक्तव्याचा अर्थ काय सांगाल यावर? नक्कीच, खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघाची जर आपण ही निवडणूक बघितली तर ही निवडणूक ऐतिहासिक म्हणावी लागेल, कारण की यापूर्वी कधीच अशी निवडणूक झाली नव्हती। खरं तर शरद पवार जे आहेत त्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला मानला जातो आणि पवार विरुद्ध पवार अशी लढाई ही कधीच झाली नव्हती, ही प्रथमच लढाई झाली होती। त्यामुळे ही हाय व्होल्टेज निवडणूक झाली होती आणि पूर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघावर लागून राहिलं होतं। अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून आपला वेगळा पक्ष स्थापन केला म्हणण्यापेक्षा अजित पवार वेगळे आले आणि ते भाजप सोबत गेल्यानंतर अजित पवारांना ज्या चार जागा भेटल्या लोकसभेसाठी
त्यातील एक जागा जी होती ती सुनेत्रा पवारांना दिली गेली बारामती लोकसभा मतदारसंघाची. अजित पवारांचं एकंदरीत आपण स्वभाव पाहिला किंवा राजकारण पाहिलं तर अजित पवार आपल्या हटके स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत आणि ही जी निवडणूक झाली त्यावेळी अजित पवारांनी दुसऱ्या कुणाला तरी ही उमेदवारी देऊन, सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन ही निवडणूक जी आहे ती न्यूट्रल अजित पवारांना करता आली असती. परंतु स्वतःच्या पत्नीला ही उमेदवारी दिल्यानंतर ही चुरशीची लढाई झाली. कारण की अजित पवार विरुद्ध शरद पवार ही लढाई झाल्यानंतर शरद पवार जे आहेत ते शरद पवारांच्या बाजूने मोठी सहानुभूती असल्याचं पाहायला मिळालं. परंतु अजित पवारांचा एकंदरीत स्वभाव आणि अजित पवारांची विकास कामं पाहता अजित पवारांना विश्वास होता की बारामतीतील जनता जी आहे ती त्यांना साथ देईल, सुनेत्रा पवारांना निवडून देईल, असा एक विश्वास अजित पवारांना वाटत होता. कारण की अजित पवार जे असे नेते आहेत की सकाळी पहाटेपासून कामाला सुरुवात करतात, लोकांना वेळ देतात, मोठी विकास कामं बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांचे आहेत. आणि अजित पवारांची जी ही निवडणूक जी झाली ती अजित पवारांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते शरद पवारांसोबत राहिलेलं पाहायला मिळालं. आणि अजित पवार स्वतः, सुनेत्रा पवार, अजित पवार, पार्थ पवार, जय पवार हे चौघे मिळून जे आहेत ते प्रचार करत होते. अजित पवारांना विश्वास होता की गेली अनेक वर्षे जो बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये विकास कामं केलेत त्या विकास कामांच्या जोरावर जनता त्यांना निवडून देईल. परंतु आपण जर पाहिलं तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांना लीड भेटलं, परंतु बाकीच्या 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार ह्या पिछाडीवर राहिलेल्या पाहायला मिळालं. आणि अजित पवारांसाठी हा खूप मोठा धक्का होता. कारण की मी आपल्याला थोडं थांबवते. आपले मुंबईहून आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्या सोबत आहेत. मनोज, आपण पाहतोय की या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना जेव्हा लोकसभेमध्ये उमेदवारी साठी सांगण्यात आलं, देण्यात आली, त्या वेळापासून आपण पाहतोय की विरोधकांकडून वारंवार ही टीका करण्यात येत होती. विरोधकांकडून वारंवार बोललं जात होतं की, आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर अजित पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादी सोडली त्यानंतर सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विरोधकांकडून टीकाही केली गेली होती. शरद पवार यांच्याकडे आपण पाहिलं तर एक सहानुभूती दाखवली गेली होती आणि अजित पवार यांच्याकडे टीकेची झोड ही विरोधकांकडून उठवण्यात आली होती. नक्कीच नीलम, आपण आता ज्या प्रकारे आमचे पुण्याचे प्रतिनिधी यांनी सांगितलं, ही ऐतिहासिक अशी निवडणूक होती आणि आपण बघितलं तर आता लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि त्याचा निकाल देखील लागलेला आहे. आणि त्यामध्ये आपण बघितलं सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झालेला आहे. आणि आपण बघितलं तर दादा आता असा वक्तव्य करतात, म्हणजे एक मोठं कुठेतरी आपण धक्कादायक वक्तव्य आहे, शॉकिंग असं वक्तव्य आहे. कारण आपण बघितलं राष्ट्रवादी फुटीनंतर ही पहिली अशी ही निवडणूक होती आणि मोठी अशी ही निवडणूक होती लोकसभेची. आणि त्यानंतर आपण बघितलं ह्या लढतीमध्ये आपण बघितलं पवार विरुद्ध पवार, ननन विरुद्ध भावजय आणि अजित पवार विरुद्ध शरद पवार, तसेच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही लढत झालेली आहे. त्यामुळे आपण ही मोठी लढत आणि चुरशीची लढत आपण बघितली. कारण की आपण बघितलं तर राष्ट्रवादी फुटीनंतर सर्वांकडनं अजित पवारांवरती टीकाही करण्यात आली, मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांकडनं ही टीका करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर आपण बघितलं तर ही निवडणूक मोठी मानली गेली आणि त्यामध्ये आपण बघितलं सुनेत्रा पवार यांचा हा पराभव झालेला आहे. आणि आपण बघितलं तर यामध्ये कुठेतरी शरद पवार यांना सहानुभूती ही लोकांकडनं देखील मिळाली होती. आणि आपण बघितलं यामध्ये मोठ्या प्रमाणात संख्याबळ दादांकडे पण गेलं असेल तरी पण कुठेतरी मोठ्या प्रमाणात जे नागरिकांची साथ आहे ती शरद पवार यांना मिळाली. त्यामुळे कुठेतरी सुनेत्रा पवार यांचा हा पराभव झालेला. पण आता दादांकडनं आपण बघितलं तर पहिल्यापासून जशी ही निवडणूक ठरली तेव्हा दादांनी डिक्लेअर केलं की सुनेत्रा पवार हे बारामती मधून लढणार. ही पहिला आपण अजित पवारांकडनं वक्तव्य करण्यात आलेलं होतं. आणि बारामतीतले प्रतिनिधी आहेत नवनाथ बोरकर, मी आता त्यांना विचारू इच्छिते. नवनाथ, जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार ह्या राजकारणातल्या नाहीयेत म्हणजे की जरी ते पवार कुटुंबातल्या असल्या, राजकीय त्यांची बॅकग्राऊंड जरी असली, मात्र त्या राजकारणामध्ये त्या आधी कुठेही नव्हत्या किंवा उतरलेल्या नव्हत्या. मात्र एकंदरीतच ते पाहिलं तर सामाजिक कार्य ते करत होत्या, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या. एकंदरीतच पवार कुटुंबीय म्हणून त्या पोहोचत होत्या लोकांपर्यंत. मात्र त्यांना उमेदवारी दिल्यानंतर बारामतीकरांच्या काय प्रतिक्रिया समोर येत होत्या? नक्कीच ज्यावेळेस लोकसभेला सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस राष्ट्रवादीतले जे फारकत घेतलेले जे कार्यकर्ते होते ते त्यांना आनंद झाला. मात्र यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता जे होते, नागरिक होते, त्यांना हे गोष्ट आवडलेली नव्हती. मुळातच अजित पवार यांनी शरद पवार यांच्या बरोबर फारकत घेत भाजप सोबत घरोबा केला, हेच मुळीच
बारामतीकरांना मान्य झालेलं नव्हतं. त्यांना ही गोष्ट चुकीची वाटलेली होती. आजही बारामतीतील काही कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक जे आहेत ते अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. कारण बारामतीमध्ये भाजपवरती जे पवार कुटुंबियावरती जे नागरिक जे प्रेम करणारे आहेत त्यांना हे अजित पवार भाजप बरोबर गेलेत हे मान्य नाही. आणि यामुळे सुनेत्रा पवार जे आहेत ते फोरमच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात आणि राजकारणामध्ये कुठेही सुनेत्रा पवार आपल्याला पाहायला मिळतं. अजित पवार यांच्या पत्नी जरी असल्या तरी त्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, राजकारणामध्ये नव्हत्या. त्याच्यामुळे बारामतीकरांना हे मान्य नव्हतं की सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये पवार कुटुंबातलं कुणीही उभा करू नये अशी बारामतीकरांची इच्छा होती. मात्र आपले प्रतिनिधी पुण्याहून आहेत अजिंक्य धायगुडे. अजिंक्य, काय वाटतं, जसं आता हे म्हणालेले आहेत नवनाथ की बारामतीमध्ये जसं की उमेदवारी दिल्यानंतर बारामतीकर हे नाराज होते. अजिंक्य, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत जयंत माइंडकर हे राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडलेले आहेत. जयंत माइंडकर, आपण अजित पवार यांची विशेष मुलाखत ही घेतलेली आहे आणि आमचे संपादक प्रसाद काथे यांनी ही मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं एक महत्वपूर्ण वक्तव्य समोर येत आहे. सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो, सुप्रिया समोर सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती असं महत्वपूर्ण वक्तव्य केलंय. काय वाटतं एकंदरीतच या वक्तव्यावरून? हा माइंडकरजी बोला. माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? हॅलो. हो, मला आवाज येतो आहे. आणि विनाशकाले असं म्हणा, उपरती थोडीशी त्यांना होते आहे आणि कदाचित ही उपरती लवकरच त्यांना ही पण येईल अजित पवारांना की आपण शरद पवारांची साथ सोडून सुद्धा चूक केली हे सुद्धा ते काही दिवसात बोलतील. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल असं मला वाटतं, किंवा आत्ताच ती वेळ निघून गेलेली आहे. जे सामान्य राजकारण्यांना किंवा अगदी पत्रकारांना आमच्यासारख्या विश्लेषकांना दिसत होतं की सुनेत्रा पवार, सुप्रिया पवार यांच्या समोर शरद पवार हयात असताना काहीही टिकाव धरू शकणार नाही. हे 35 वर्ष राजकारणात असलेल्या, उपमुख्यमंत्री पदावर पोहोचलेल्या अजित पवारांना एवढं उशिरा समजावं हे दुर्दैव आहे. उशिरा का होईना त्यांना कळलेलं आहे. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत शरद पवार उभे आहेत, हयात आहेत, तोपर्यंत अजित पवार काहीही त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीवर काहीही करू शकत नाही. हे म्हणून एक प्रकारे त्यांनी असेंब्लीतला आपला होणारा पराभव मान्य केलेला आहे असं मला वाटतं. जयंतजी, मी आपल्याला इथे थोडा वेळ थांबवते. आपले रिपोर्टर आहेत पुण्याहून अजिंक्य धायगुडे. अजिंक्य, सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलेलो आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. बारामतीकरांची सुद्धा हीच प्रतिक्रिया, ज्यावेळेस उमेदवारी दिलेली होती त्यावेळेस अशाच प्रतिक्रिया समोर येत होत्या. आता आपण जर जयंत माइंडकर यांचं वक्तव्य जर ऐकलं तर ही उपरती आत्ता आलेली आहे आणि थोड्या दिवसानंतर त्यांना असंही वाटू शकतं की शरद पवार यांचा गट किंवा वेगळं झालेलं आहे राष्ट्रवादीमधून, हे सुद्धा त्यांना हे नंतर कळू शकतं. काय वाटतं एकंदरीत? नक्कीच. खरं तर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही जर लढत बघितली तर सुप्रिया सुळे ह्या खूप काळापासून राजकारणात आहेत. पूर्ण मतदारसंघात त्यांचा जो आहे तो होल्ड आहे. शरद पवारांची ताकद सुप्रिया सुळेंच्या मागे आहे आणि अजित पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच काही दिवसांपूर्वी शरद पवारांची साथ सोडली होती आणि लोकांना हे खरं तर पटलेलं नव्हतं. ज्यावेळेस त्या बारामती लोकसभा मतदारसंघात आपण फिरत होतो त्यावेळेस एक गोष्ट दिसून येत होती की जे नेते आहेत, मोठे बडे नेते आहेत किंवा पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते मोठ्या प्रमाणात अजित पवारांसोबत जाण्याला त्यांनी पसंती दिली होती. परंतु जे सामान्य नागरिक आहेत ते शरद पवारांसोबत राहिल्याचं पाहायला मिळत होतं. सामान्य नागरिक काही खरं तर थोडे संभ्रम अवस्थेत होते की काय होणार आहे. परंतु जे वोटर आहेत, जे मतदार आहेत ते मोठ्या प्रमाणात शरद पवारांसोबत राहिले आणि जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत ते अजित पवारांसोबत गेलेलं पाहायला मिळालं. आणि हे नेते पदाधिकारी जे आहेत ते अजित पवारांना विश्वास देत होते की सुनेत्रा पवार जे आहेत ते निवडून येतील. परंतु अजित पवारांना खरं तर ग्राउंडवर काय चाललं हे कळलं नाही की काय, असा प्रश्न पडतो. कारण की लोक प्रचंड विरोधात होती आणि नेते मंडळी अजित पवारांच्या मागे जात होती. परंतु अजित पवारांना असा विश्वास वाटत होता की त्यांच्या विकास कामांच्या जोरावरच सुनेत्रा पवार निवडून येतील आणि जे
आपल्या मुलाखतीत जे अजित पवारांनी वक्तव्य केलेलं आहे, खरं तर हे खूप महत्वपूर्ण वक्तव्य नक्कीच. आहे. अजिंक्य, मी तुम्हाला थोडं थांबवते. मी जयंत वायंडकर यांच्याकडे जाते. जयंत वायंडकर, आपण जर पाहिलं तर उमेदवारी तर दिलेलीच होती, मात्र उमेदवारी देताना समोरचा व्यक्ती हा सुप्रिया सुळे, त्यांची नणंद आहे, घरातले एक व्यक्ती आहे, त्यांच्या विरोधात ह्यांना सुनेत्रा पवार यांना उमेदवारी अजित पवार यांनी दिलेली. आता कुठेतरी त्यांना असं बोलताना वाटतंय की सुप्रिया समोर मी सुनेत्राला किंवा सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा अशी लढत ही नको द्यायला हवी होती. हो, मग तेच सांगितलं ना, ही उपरती झाली. म्हणजे आपल्या हातनं फार मोठी चूक झाली. असं अनेक वेळेला आपण चित्रपटात पाहतो की म्हातारा माणूस मरताना सांगतो आपल्या सुनेला किंवा मुलांना की अरे मी चुकलो, आयुष्यभर तुला छळलं. तसला तो प्रकार आहे हा. इथे प्रकार तुम्ही 35 वर्ष राजकारणात राहिले आणि त्याच्यानंतर तुम्हाला एवढे बेसिक गोष्ट कळत नाही. मी पुन्हा त्याच वाक्यावर येतो. आज जर का शरद पवार हयात नसते तर कदाचित बारामतीमध्ये ते काय करू शकले असते. हा, हे कदाचित अजित पवार काही करू शकले असते, पण शरद पवार स्वतः कॅम्पेन मध्ये असताना मी सुप्रिया सुळे यांचं क्लाउड, त्यांचं काम याला किंमत देत नाही. शरद पवार स्वतः उभे असताना त्यांच्या विरुद्ध जाऊन त्यांच्या मतदारसंघात उतरणे असेल तरीही आवाज देणं ही संपूर्णपणे चूक आहे. जवळपास 6 महिन्यांनी त्यांना उपरती होते आहे, पण याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. याचं कारण बीजेपी सुद्धा त्यांच्या या चुकीला माफ करणार नाही. कारण हे म्हणून एक प्रकारे माझ्या दृष्टीने अजित पवारांनी आपल्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतला आपला पराभव मान्य केलेला आहे असं मला वाटतं. जयंतजी, मी आपल्याला थोडं थांबवते. आपले मुंबईहून प्रतिनिधी आहे मनोज दयाळकर. मनोज, आपण पाहतोय विरोधकांकडून वारंवार अजित पवार यांच्यावरती टीका होत होती. उमेदवारी दिलेली होती, लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला, राज्यसभेमध्ये बिनविरोध त्यांची निवड झाली आणि त्या खासदारकीसाठी गेलेले आहेत. भाजपाकडून कोणीही उमेदवार देण्यात आलेला नाही, शिवसेनेकडून कोणीही उमेदवार देण्यात आलेला नाही, कारण की सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी लोकसभेत नाही पराभव झाला आलेला आहे, मात्र राज्यसभेमध्ये त्यांना उमेदवारी या ठिकाणी देण्यात आली होती. नक्कीच आपण बघितलं तर लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर राज्यसभेमध्ये सुनेत्रा पवार यांची ही वर्णी लागली. पण आपण बघितलं यामध्ये कुठे राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळाली. कारण की आपण बघितलं पार्थ पवार देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते आणि त्यांनी देखील आपली तयारी दाखवली होती. तसंच आपण बघितलं छगन भुजबळ यांचंही नाव देखील राज्यसभेवरती घेण्यात आलेलं होतं. पण आपण बघितलं तर या ठिकाणी या उमेदवारांना उमेदवारी न देता परत पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांना ही उमेदवारी दिली गेली होती आणि आपण बघितलं ही जागा पहिलं प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होती. पण आपण बघितलं त्यानंतर त्यांना लोकसभेमध्ये जे झालं त्यानंतर ही जागा खाली होती आणि त्यानंतर ही जागा सुनेत्रा पवार यांना ही देण्यात आली. आणि आपण बघितलं हे राष्ट्रवादीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे ही फूट पडली हे कोणाला माहित म्हणजे शक्यच नव्हतं की पवार विरुद्ध पवार ही लोकसभेमध्ये निवडणूक होईल. कारण की एक कोणाला पटलेलंच नव्हतं की राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार. पण आपण बघितलं तर कुठेतरी अजित पवारांना वाटत होते मोठ्या प्रमाणात संख्याबळ आपल्याकडे आहे तर आपण कुठेतरी जिंकून येऊ आणि आपल्या सोबत आपण बघितलं महायुती आहे, भाजप मोठा पक्ष आहे आणि यामध्ये आपण त्यांच्या साथीने कुठेतरी मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये पूर्णपणे लीड घेऊ शकतो. आणि त्यामध्ये आपण बघितलं पहिली उमेदवारी ही अजित पवार यांच्याकडनं ही देण्यात आली, ती म्हणजे सुनेत्रा पवार यांना ही उमेदवारी देण्यात आली. आणि आपण बघते ही बारामती आपल्याला थांबवते. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत वायंडकर सर जोडलेलेच आहेत. जयंतजी, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लोकसभेमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला, एकंदरीतच कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, मात्र तरी सुद्धा त्यांना राज्यसभेमध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे. यावरती आपण काय म्हणाल? हे बघा, शेवटी देशातले सगळे पक्ष अगदी थोड्याफार प्रमाणात काही प्रमाणात बीजेपी सोडली तर देशातले सगळे पक्ष हे फॅमिली ओरिएंटेड पक्ष आहेत हे मान्य करा. मुळात शरद पवारांचे वारसदार कोण, त्यांच्यानंतर पक्षाचे अध्यक्ष कोण होणार, सुप्रिया पवार. तसं अजित पवारांच्या पत्नीचा जर का पराभव झाला तर ते कॉम्पेन्सेट करण्याकरता कोण खासदार त्यांना राज्यसभेवर पाठवणं. कारण अजित पवारांचे राष्ट्रवादी म्हणजे काय अजित पवार आहेत म्हणून भुजबळ कितीही सांगू दे की मी सिनियर आहे तरी भुजबळांचा नंबर तिथे लागणार नव्हता. हे कटू सत्य त्यांनाही का नाही समजलं हे मला समजत नाही. हे आमच्यासारखे लोक खुलेआम बोलत होते
की ते मिळणार नाही त्यांना, हे त्यांना का नाही समजलं? आपण आपली मर्यादा एवढीच एवढी ओळखावी. जयंतजी, आपण आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपण नेमकं वक्तव्य अजित पवार यांचं पाहूया. अजित पवार यांचं महत्वपूर्ण वक्तव्य. सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो, सुप्रिया समोर सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती. अजित पवार यांचं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती महत्वपूर्ण वक्तव्य करण्यात आलेलं आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती विशेष मुलाखत झालेली आहे. आमचे संपादक प्रसाद काथे यांनी ही मुलाखत घेतलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी हे महत्वपूर्ण वक्तव्य केलंय. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती विशेष मुलाखत झालेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची. अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहूया. बारामतीची लाडकी बहीण आहे कोणी? पवारांच्या घरात बऱ्याच बहिणी, सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत. राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालतं. राजकारण हे फार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं. मागं मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं, पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला गेला. परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. बिलकुल. पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं. पण कधीतरी मग या निमित्तानं एक फोन करून आपण बोलावं, येत्या राखी पौर्णिमेला जावं असं नाही. आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे. जी. जर त्याच काळामध्ये मी तिथं असेल आणि माझ्या बहिणी पण तिथं असतील तर जरूर मी जाणार. बारामतीची लाडकी बहीण आहे कोणी? पवारांच्या घरात बऱ्याच बहिणी, सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत. राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालतं. राजकारण हे फार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं. मागं मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं, पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला गेला. परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. बिलकुल. पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं. पण कधीतरी मग या निमित्तानं एक फोन करून आपण बोलावं, येत्या राखी पौर्णिमेला जावं असं नाही. आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे. जर त्याच काळामध्ये मी तिथं असेल आणि माझ्या बहिणी पण तिथं असतील तर जरूर मी जाणार. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती विशेष मुलाखत झालेली आहे अजित पवार यांची. अजित पवार यांनी या मुलाखतीमध्ये महत्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे. सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो असं अजित पवार यांनी या मुलाखतीत विशेष वक्तव्य केलंय. उमेश घोंगडे आपल्यासोबत राजकीय विश्लेषक फोनद्वारे जोडलेले आहेत. उमेशजी, आपण पाहतोय की या ठिकाणी आम्ही मुलाखत घेतलेली आहे. आमचे संपादक प्रसाद काथे यांनी विशेष मुलाखत ही अजित पवार यांची घेतलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलंय. सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो आणि सुप्रिया समोर सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती असं महत्वपूर्ण वक्तव्य हे अजित पवार यांच्या समोर आलेलं आहे. यावर आपली प्रतिक्रिया. मला वाटतं की अजित पवारांनी निवडणुकीनंतर साधारण 3 महिने त्यांना जी उपरती झाली आहे किंवा त्यांची जी आता त्यांचं जे मत बनलेलं आहे तेच मत निवडणुकीच्या काळामध्ये बारामती विधानसभा आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांची भावना होती आणि ती भावना ते मत लोकांनी मतदानाच्या रूपानं व्यक्त केलं होतं. मला असं वाटतं की ते अजित पवार आता जे बोलतात ते नेमकं खरं होतं. घरातल्या घरात निवडणूक लढायची का हा विचार त्याच वेळी करायला हवा होता. पण अजित पवार म्हटले तसंच पार्लमेंटरी बोर्डानं निर्णय घेतला असला तरी ते त्यांच्या पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड होतं, त्यांच्या ऐकण्यातलंच होतं खरं तर ते. पण या पलीकडे राजकारण म्हटलं तर ज्या पक्षासोबत ते महायुतीत गेले त्या पक्षाकडून त्यांना काही कंपल्शन्स होती आणि मला वाटतं त्या कंपल्शन्स मधनं त्यांनी तो निर्णय घेतला. त्यांना तो म्हणजे घ्यावा लागला आणि आता निकालानंतर अजित पवारांना जरी उपरती झाली असली तरी त्यांना आपण निवडून येण्याचा म्हणजे सुनेत्रा पवार निवडून येण्याचा
भलताचा आत्मविश्वास तेव्हा दिसत होता. ग्राउंड रियालिटी त्यांच्या लक्षात आली नव्हती आणि लोकसभेच्या निकालानंतर मात्र ती त्यांच्या लक्षात आली. हे खरं यामागचं कारण आहे. उमेशजी, काय वाटतं की भाजपाच्या दबावामुळे उमेदवारी ही देण्यात आलेली आहे का? आम्ही आता म्हटलं तसं की त्यांची काही राजकीय कंपल्शन ज्याला आपण म्हणतो, महायुतीत गेल्यानंतर जी काही महायुतीचा घटक पक्ष म्हणून त्यांना जे काही कंपल्शन होतं त्यानुसार त्यांना ते करावं लागलं. उमेशजी, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांनी आणखीन एक वक्तव्य केले की सुप्रिया समोर सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, कारण की आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे या राजकारणामध्ये पहिल्यापासूनच आहेत. सुनेत्रा पवार या आत्ता राजकारणामध्ये उतरलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी आत्ता त्यांना हे जाणीव होते की सुप्रिया ताई यांचा जो बारामतीकरांचा जो त्यांचं ते प्रेम आहे, शरद पवारांवरती जे प्रेम आहे ते कुठेतरी सुनेत्रा पवारांवरती कमी दिसलेलं पाहायला मिळते. कमी मतं या ठिकाणी सुनेत्रा पवारला यामुळे मिळालेली आहेत. निश्चितपणे मी म्हटलं तसं की त्यांनी घरातल्या घरात जी निवडणूक लावली, अजित पवारांनी घरातल्याच उमेदवाराविरुद्ध आपल्या पत्नीला उभं केलं. ते विशेषतः बारामती विधानसभा मतदारसंघातल्या आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना ते निश्चितपणे आवडलेलं नव्हतं. अजित पवारांची राष्ट्रवादीतून बाहेर पडणं, राष्ट्रवादी पक्षच घेऊन जाणं आणि भारतीय जनता पक्षासोबत महायुतीत सहभागी होणं, यातली कुठलीच गोष्ट खरं तर या मतदारसंघातल्या लोकांना आवडलेली नव्हती. हे आपल्याला जे मतदान झालंय त्याच्यातनं पण ते स्पष्ट होतं. आणि आता विधानसभेच्या सगळ्यात महत्वाचं काय की विधानसभेची निवडणूक आता अगदी तोंडावरती आलेली आहे आणि या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खरोखरच किती प्रतिसाद मिळेल याची एक धाकधूक, याची भीती त्यांच्या मनात आहे. आणि मला असं वाटतं की त्यातून त्यांनी एक हे वक्तव्य केलं असेल. अर्थात अजित पवारांचा एकूण जो स्वभाव आहे तो खरंच वाखण्याजोगा आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं झालेली चूक थेटपणे मान्य केली आहे. सहसा राजकारणामध्ये अशा पद्धतीनं आपली झालेली चूक कोणी मान्य करत नाहीये, पण अजित पवारांनी ती स्पष्टपणे जाहीरपणे मान्य केली. ह्यात तर त्यांचं मोठेपण असं आपण म्हणावं लागेल. उमेशजी, जर आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये जरी पराभव झाला मात्र तरी सुद्धा त्यांना बिनविरोध त्या राज्यसभेमध्ये निवडून आलेले आहेत. तिथे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. मुळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून विचार केला तर अजित पवारांनी एकदा लोकसभेला पराभूत झाल्यानंतर पुन्हा मुळात घरातल्याच उमेदवाराला राज्यसभेवर पाठवणं हे पण राजकारणाच्या दृष्टीनं कितपत योग्य होतं याचा सुद्धा खरं विचार करायला पाहिजे. तो अर्थात त्यांनी करायला पाहिजे होता. मुळामध्ये आपण मूळ राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर किंवा तो पक्ष घेऊनच आपण बाहेर पडल्यानंतर लोकसभेला उमेदवारी दिली आणि मग तिकडे पराभूत झाल्यानंतर पुन्हा आपल्याच घरात राज्यसभा देणं हे थोडस पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीनं, कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं किंवा काही विशिष्ट लोकांच्या आग्रहापोटी पुन्हा त्यांना राज्यसभेवर खासदार करणं हे थोडं मला वाटतं चुकीचं झालं असं दिसतं. आणि खरोखरच त्या पदावरती पक्षातल्या इतर कोणालाही संधी देता आली असती, मात्र त्यांनी पुन्हा ते पद आपल्या घरात घेतलं. हा सगळ्यात एकूण गेल्या वर्षभरामध्ये अजित पवारांची एकूण जी राजकारणाची दिशा आहे त्याला अपयश येताना दिसतंय, आपण पाहतोय. आता तर विधानसभा तोंडावर आहे. विधानसभा ही अजित पवारांच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची आहे. त्यांच्या राजकीय करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. धन्यवाद उमेशजी आणि जयंत माइंडकर आपण केलेल्या या विश्लेषणासाठी. आपले प्रतिनिधी पुण्याहून अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि बारामतीमधून नवनाथ बोरकर. मी आधी बारामतीमध्ये जाईल. बारामतीमध्ये नवनाथ बोरकर आहेत. नवनाथ, आपण पाहिलं तर अजित पवारांचं हे महत्वपूर्ण वक्तव्य समोर आलेलं आहे. आता आगामी निवडणुका येतात. या निवडणुकांसाठी आता हे वक्तव्य काय वाटतं, किती महत्वपूर्ण असेल, काय घडामोडी होऊ शकतात? नक्कीच निलम, गेल्याच आठवड्यामध्ये अजित पवार यांनी बारामतीमध्ये कार्यकर्ता मेळावा, बूथ कमिटी मेळावा घेतलेला होता आणि त्या दरम्यान अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं होतं की बारामतीकरांनी लोकसभेला सुप्रिया सुळे यांना विजय करायचं आणि विधानसभेला अजित पवार यांना निवडून द्यायचं अशी खूणगाठ बांधलेली होती. तसं वक्तव्य देखील अजित पवारांनी त्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये केले होतं आणि त्याच दरम्यान
तुम्ही लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार म्हणजे दादा, त्यावेळेस अजित पवार यांनी असंही सांगितलं की तुम्ही आता विधानसभेला कुठल्या दादाला निवडून देणार. हे वक्तव्य केल्यामुळं एकच खळबळ कार्यकर्त्यांमध्ये उडाली होती. कारण राशपकडून योगेंद्र पवार म्हणजे अजित पवार यांचे सख्खे पुतणे जे आहेत योगेंद्र पवार, त्यांनी बारामती तालुक्याचा मोठ्या प्रमाणामध्ये दौरा चालू केलेला आहे आणि ते बारामतीमध्ये त्यांना आता अजित पवार यांच्या विरुद्ध उतरवण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली गेलेली आहे. यामुळे अजित पवारांना आता जसं लोकसभेला पवार विरुद्ध पवार असा सामना झाला, नक्कीच तसाच नक्कीच. आता आपले प्रतिनिधी पुण्याहून आपले अजिंक्य धायगुडे हे प्रतिनिधी आहेत. अजिंक्य, काय वाटतं एकंदरीत असा आगामी निवडणुका येणार आहेत, आता लोकसभेचा जो फटका बसलेला आहे अजित पवारांना, तो आता या पुढच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो का? खरं तर ही बारामती लोकसभा मतदारसंघाची आपण जर निवडणूक पाहिली किंवा एकंदरीत बारामती लोकसभा मतदारसंघ पाहिला तर अनेक राजकीय जे नेते आहेत त्यांना अजित पवारांचा राजकीय सूड घ्यायचा होता. त्याची सुरुवात आपण लोकसभेच्या निवडणुकीला पाहिली की संग्राम थोपटे असतील, हर्षवर्धन पाटील असतील किंवा इतर जे राहुल कुल असतील यांची आणि अजित पवारांचं जे आहे ते राजकीय वैर होतं. परंतु अजित पवार जे महायुतीत गेल्यानंतर अजित पवारांसोबत त्यांना जमवून घ्यावं लागलं आणि अजित पवारांना देखील त्यांच्या सोबत जमवून घ्यावं लागलं. परंतु कार्यकर्ते जे आहेत ते जमवून घ्यायला कुठेतरी मागे पुढे करत होते. त्याचबरोबर एवढं मोठं यश मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे तब्बल 1.5 लाखाच्या मतांच्या फरकाने निवडून आल्यानंतर जे अजित पवारांचे जे घरातीलच योगेंद्र पवार जे आहेत ते बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी एक चर्चा सुरू झाली होती आणि ही चर्चा जी आहे ती अगदी शरद पवारांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर योगेंद्र पवार जे आहेत ते बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये दौरे करताना पाहायला मी आपल्याला थांबवते. आपले मुंबईहून पत्रकार या ठिकाणी जोडलेले आहेत, मनोज दायकर. मनोज, काय वाटतं की आता लोकसभेमध्ये जो काही दणका बसलेला आहे, आता आगामी निवडणुकीमध्ये काय चित्र असेल अजित पवारांचं वक्तव्य आपण हे जर पाहिलं तर? नक्कीच नीलम, आपण मिळतात तर लोकसभे निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आता आपण मिळत अजित पवार गट हा कामाला लागलेला आहे, जोशाने कामाला लागलेला आहे. आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आता सभा घेतले जात आहेत, तसेच आपण मिळत यात्रा देखील काढली जाते. आता देखील अजित पवार गटाकडनं ही यात्रा देखील काढण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर मोठ्या मोठ्या योजना देखील आखल्या जातात आणि आपण बघितलं तर यासाठी जे अर्थसंकल्प काढले त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांवरती वर्षाव करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता ही विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता बघितलं अजित पवार गट हा पूर्णपणे तयार झालेला आहे. पण आता कुठेतरी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मन आपल्याकडे वळवण्यासाठी आता परत अजित पवार गट हे तयारीला लागलेलं आहे आणि आपण बघितलं तर आता ही निवडणूक देखील आता काही महिन्यांवरती आहे. येत्या 2-3 महिन्यामध्ये ही आता निवडणूक लागणार आहे आणि त्यासाठी जोशानेही अजित पवार गट आता हे कामाला लागले. त्यामुळे आता नागरिक कशा प्रकारे पुन्हा एकदा अजित पवार यांना वर उचलते की पुन्हा एकदा त्यांना खाली पडते हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे. नक्कीच. धन्यवाद अजिंक्य, धन्यवाद मनोज आणि धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. 2019 मधला बारामतीतला लोकसभेचा निकाल काय होता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाजपाकडून राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे 6,86,714 52.63%. भाजपाकडून कांचन राहुल कुल यांना 5,30,940 40.69 आणि वंचितकडून नवनाथ पडकळ हे होते, त्यांना 44,134 इतकी मतं मिळालेली आहेत, 3.38%. ही 2019 मध्ये बारामतीत लोकसभा निवडणूक झाली होती, त्यावेळेतील ही मतमोजणी आपण पाहतोय. यावेळेस सुद्धा सुप्रिया सुळे या आघाडीवर होताना पाहायला मिळत आहेत. आणि आता आपण पाहतोय की राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर 2024 मध्ये लोकसभेच्या निकालाचं चित्र काय होतं ते. राष्ट्रपकडून सुप्रिया सुळे या उमेदवार होता, त्यांना 7,32,031 51.85%. तर राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार या उमेदवारी होत्या, 5,00,000
73,979 तर 40.64%. अपक्षकडून महेश भागवत हे उमेदवार होते. 15,663 1.11%.